हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विद्याज क्लासेस. महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 8 सायन्स चॅप्टर नंबर 5 याच्यामध्ये आपण महर्षी कणाद आणि जॉन डाल्टन यांनी ॲटमविषयी सांगितलेली इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये बघितली आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण सर जे थॉम्सन यांनी दिलेल्या ॲटॉमिक मॉडेलविषयी इन्फॉर्मेशन पाहणार आहे. सर जे थॉम्सन यांनी 1897मध्ये पहिले तर इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली. त्याच्यानंतर 1904मध्ये त्यांनी आपल्याला हे ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू सर जे थॉम्सन, ॲटम इज डेन्स स्पियर. पॉझिटिव्ह चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड वाईल निगेटिव्ह चार्ज इज एम्बेडेड इन इट. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो थ्रूआउट द ॲटम युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला आहे आणि निगेटिव्ह चार्जचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्याच्यामध्ये खोचलेले आहेत. या मॉडेललाच प्लम पुडिंग मॉडेल असंही म्हटलं जातं, कारण पाश्चात्य देशांमध्ये ख्रिसमसच्या वेळेस वगैरे एक प्रकारची कुकीज किंवा मिठाई तयार केली जाते, ती सेम या मॉडेलसारखी दिसते, म्हणून त्याला प्लम पुडिंग मॉडेल असं म्हटलं जातं. जर आपण आपल्याकडची मिठाई सांगायची झाली तर आपल्या घरी आई लाडू बनवते, त्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स टाकते. असं कन्सिडर करा की रव्याचा लाडू आहे, रवा जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कुठे कुठे खोचलेले दिसतात. बघा डायग्राममध्ये दिसत आहे आपल्याला, रेड कलरनी इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत. पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो थ्रूआउट द ॲटम युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे आणि निगेटिव्ह चार्जचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याच्यामध्ये खोचलेले दाखवलेले आहेत. इट इज ऑल अबाउट थॉम्सन्स मॉडेल. थँक्यू.